कोकणच्या राजकारणाचा विषय निघाला की एक नाव हमखास डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे नारायणराव राणे. केंद्रीय मंत्री भाजपा नेते नारायण राणे यावेळी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. आपल्यासोबत स्वतः नारायण राणेजी आहेत. सर नमस्कार. NDTV मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. निवडणुका अशा तुम्हाला काही नवीन नाहीत, पण लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये तुम्ही पहिल्यांदाच उतरलेला आहात. दोडामार्ग ते चिपळूणपर्यंतचा खूप मोठा परिसर आहे. भौगोलिकदृष्ट्या तसा अडचणीचा आहे. कशा पद्धतीने प्रचाराची रणनीती सुरू आहे, काय सांगाल? प्रचारात प्रमुख म्हणजे आम्ही ठरवलं आहे की प्रत्येक मतदारापर्यंत भाजप कार्यकर्ता पोचला पाहिजे. मीही शक्य तेवढा ग्रामीण भागात पोचायचा प्रयत्न करतो आहे आणि म्हणून 14 लाख जवळ मतदारसंघ आहे. 250-300 किलोमीटर लांबीचा आहे. असला तरी पण आम्ही भौगोलिक परिस्थिती काही असली तरी आमच्या मतदारांच्या भावना अडीअडचणी समजून घेण्यासाठी लोकांपर्यंत आम्ही जातो आणि लोक आम्हाला उत्साहामध्ये भेटत आहेत, माझं स्वागत करत आहेत. गेल्या 15 दिवस या मतदारसंघात आहे. नाव कधीही जाहीर होऊ द्या, पण 15 दिवस मी दोन्ही जिल्ह्यात फिरतो आहे. हे फिरल्यानंतर लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे. मी समाधानी आहे आणि मला माहिती आहे मी सिंधुदुर्गात जसा विकास केला सर्वांगीण, त्याच धर्तीवर मला रत्नागिरीचा विकास करायचा आहे. रत्नागिरीच्या समस्याही मला माहिती आहे आणि आज जेवढे लोक आले गेले 3 दिवस इथे, त्या लोकांनी ज्या सांगितलं की तरुणांच्या नोकरीचा प्रश्न आहे, शिकल्यानंतर तरुणांना बाहेर कुठेतरी जावं लागतं, इथे तरुण वर्ग थांबत नाही, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, नदीच्या पाण्याचा पूर परिस्थितीचा प्रश्न आहे, रस्ता हायवेचं काम अपूर्ण आहे. ही सगळी कामं मी समजून घेतली आहेत आणि मला वाटतं मी जर खासदार झालो तर लवकरच ही सगळी कामं 2-2.5 वर्षात मी पूर्ण करेन. सर बदललेल्या एकूणच राजकीय परिस्थितीकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? म्हणजे काय बदललं म्हणजे काय? म्हणजे शिवसेना, शिंदेंची शिवसेना, त्यानंतर राष्ट्रवादी, आता एक भाजपसोबत मोठी ताकद असलेली पाहायला मिळते. मला काय फरक पडत नाही. माझे सगळेच मित्र आहेत, माझे सगळ्यांशी संबंध आहे. शिंदे आणि मी एका पक्षात होतो पूर्वी शिवसेनेत. अजित पवार आणि मी एका मंत्रिमंडळात होतो. त्यामुळे मला सगळ्यांचा पाठिंबा मनापासून आहे, मनापासून. आणि सगळ्यांना वाटतं की नारायण राणे लोकसभेत जायला पाहिजे. माझ्या विरोधकांना पण वाटतं. सर्वांनाच वाटतं की तुम्ही लोकसभेत जायला पाहिजे. समोरचे उमेदवार आहेत ते म्हणतात की आम्ही 2.5 लाख मताधिक्य घेऊन निवडून येऊ. 10 वर्षात काय केलं ते 2.5 लाख मताधिक्य? ते आम्ही बोलतोय, आमचे शब्द, आमची फिगर रिपीट करतायत. अभ्यास नसल्यामुळे दुसऱ्याचं काय चोरायला लागतं, तेच भाषणं वगैरे अमुक. काय बेस आहे? लोकांना भेटले का कधी? हे रत्नागिरीत आले का कधी? लोकांजवळ आम्ही खासदार पाहिलाच नाही. मग मी सांगितलं पाण्याचा प्रश्न, इथल्या नोकऱ्यांचं, एक तरी कंपनी आणतात त्याचं आंदोलन करून बंद करतात, यायचं नाही. यांना पैसे दिले नाहीत, तोडपाणीशिवाय शिवसेनेत दुसरा धंदा नाही. जेवढे प्रोजेक्ट मोठमोठे येत होते, ऑफर दिली पैशांची, नाही पुरी केले म्हणून आंदोलन बंद. काय केलं इथे? काही न केल्यामुळे 2.5 लाख विसरून जा म्हणा. विजय येत नाहीत, पण दारुण पराभव 3-1 लाखांनी होईल. निश्चितच. दादा तुम्ही गेले अनेक वर्ष राजकारणामध्ये आहात. विशेषतः विधानसभेमध्ये तुम्ही जास्त कालावधी घालवलेला आहे. गेली 6 वर्षे तुम्ही संसदेमध्ये होतात. नेमकं तुम्हाला कुठे बरं वाटलं, काय सांगाल? संसदेत की विधानसभा? तुलना करणं आणि चांगलं कुठे वाटत होतं याचं भाष्य करणं योग्य नाही. महाराष्ट्रात मी बरीच वर्ष काढली आमदार म्हणून. त्याचबरोबर बऱ्याच वर्ष मी मंत्री होतो, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता. महाराष्ट्रातली सगळी पदं मी उपभोगली आणि अतिशय मी न्याय दिला सगळ्यांना. मी आता लोकसभेत गेली 6 वर्ष, काही वर्ष खासदाराने, आता मंत्री म्हणून 2.5 वर्ष मी आहे. दोन्ही ठिकाणचं प्रशासनामध्ये, वर्किंगमध्ये, कामामध्ये फरक आहे.
त्यामुळे आत्ता मी मंत्री आहे केंद्रात, पूर्वी होतो महाराष्ट्रात, म्हणेन त्याच्याबद्दल जो फरक असेल तो फरकाला मी स्वतः ॲडजस्ट करून घेतलेला आहे, एवढंच बोलेन. सर, एकीकडे इंडिया आघाडी आणि दुसरीकडे NDA, राहुल गांधी आक्रमक होत असलेले पाहायला मिळतात. राहुल आणि आक्रमक कसं काय? आक्रमक म्हणजे काय? ताकद किती? 50 खासदार, विरोधी पक्ष नेता पण नाही. आक्रमक म्हणजे काय करणार? या देशाची काय, त्याला काय माहिती आहे? देशाचं इथलं कल्चर माहिती आहेत का? हे विकासाचे मुद्दे माहिती आहेत का? देशाबद्दल काय माहिती आहे? कधी बोलले ते? लोकसभेत कधी भाषण केलं? किंवा देशाच्या समस्या आहेत, हम तो जाहीरनामा पाहिला, हम ये देंगे वो देंगे, कब देंगे? 65 वर्ष सत्ता होती, का नाही दिलं तुम्ही? आत्ता जे 10 वर्षात मोदी साहेबांनी केलं ते तुम्ही का नाही केलं? राम मंदिर तुम्ही का नाही बनवलं? मोदीने 10 वर्षात राम मंदिर बांधून दाखवलं, तुम्ही नुसतं आश्वासित करत होता. राहुल गांधी हा विषय गंभीर नाही आहे, अजिबात गंभीर नाही. स्वतः राहुल गांधी गंभीर नाही इंडियाच्या राजकारणात, ते मनोरंजनासाठी राजकारणात आहेत. बाकी राजकीय त्यांचं हे काम नाही आहे. आणि आता काँग्रेस आवडत चालली आहे. हो, काँग्रेस हे आवडत चालली आहे. एकही नेता चांगला नाही राहिला नाही. आता सगळं त्या गांधी घराण्यालाच पाहिजे, त्यामुळे कोण थांबत नाही तिकडे. आता एकदा मागच्या वेळेला आता 50 होते, आता 25 वर येतील. परिस्थिती त्यांची गंभीर आहे. त्यामुळे ते जरी काय तुम्हाला वाटतं आक्रमक, मला कळत नाही, तुम्ही शब्द घालता हो आक्रमक, झंझावात. अरे उद्धव ठाकरे आणि झंझावात कसं समीकरण आहे? काय आहे सर? शिव्या देणं म्हणजे झंझावात? काय कळत नाही म्हणजे, काय शिव्या काय बोलतच नाही. बौद्धिक प्रगतीबद्दल, विकासाबद्दल काय बोलतो तो? काय बोलता येतं? त्यामुळे काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी पवारसाहेब यांचं आता काय राहिलं नाही. पवारसाहेब म्हणजे 3 खासदार आहेत. हो, 3 खासदार 3 जागावर लढत चालली. आणि हे 5 वाले दोघांनी 8 आणि 50 58 होतात. आमच्या हातात 303 आहेत आणि आम्ही 400 करायचं म्हणतोय. आम्हाला कमी पाहिजे हो, 100च्या हातात पाहिजे 400 करायला. हे ना कुठे किती गाठायचं आहे, शक्य तरी आहे का? त्यामुळे टाईमपाससाठी राहुल गांधी काम करतोय. आणि दुसरे मला किती जास्त शिव्या देता येतात ते दाखवण्यासाठी प्रचार सभेला येतात. त्यांचं नाव उद्धव ठाकरे. सर, एकीकडे या मतदारसंघातून शिवसेना देखील इच्छुक होते, पण आता मात्र तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून सर्व प्रचारासाठी दिसत आहेत. इकडे किरण सावंत असतील, उदय सामंत आहेत, त्याचप्रमाणे दीपकभाई केसरकर सुद्धा सावंतवाडीत काम करत आहेत. काय सांगा? इथपर्यंत आले हो माझ्याबरोबर. नाही काय सांगाल, नाही आम्ही ठरवलं आहे नांदा सौख्य बरे, एकत्र सत्तेत आहोत. त्यामुळे आता येणारी ही निवडणूक लोकसभे पण एकजुटीने लढायचं ठरवलं आहे. ठीक आहे, मग तिकिटासाठी कोणी अपेक्षा करणं चुकीचं नाही आहे, पण एकदा निर्णय झाल्यानंतर किरण आणि उदय दोन्ही आमच्या खांद्याला खांदे लावून आम्हाला मदत करतायत, प्रचार करतायत. मी खरं त्यांना धन्यवाद देईन. महाराष्ट्रातलं चित्र एकूण कसं असेल? 38 ते 40 जागा भाजप जिंकेल. निश्चितच 38 ते 40 जागा भाजप जिंकेल आणि त्यामुळे महायुतीला सुद्धा चांगला प्रतिसाद आहे, असं दस्तुरखुदर नारायण राणे यांनी सांगितलेलं आहे. राकेश गोडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी.